तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. तर आज सकाळी मी आज रविवारची सुट्टी असल्यामुळे संगारेड्डी येथील देवीच्या एका मंदिरात गेलो होतो. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. तर त्याचंच एक छोटासा ब्लॉग मी तयार करत आहे, जे की तुम्हाला पुढं चालून मी दाखवतोच. मंदिर कशा प्रकारे तयार केलेलं आहे, काय केलं नाही. तर मी आतमध्ये एंटर केल्यानंतर सर्वप्रथम तर गाडी पार्किंग केलेली आहे. एका साईडला पार्किंग होती त्या ठिकाणी. आणि आपण याचा गाभारा पण पाहू शकता इकडं. आणखी मंदिर थोडंसं कन्स्ट्रक्शन चालू आहे, बांधकाम वगैरे, पण खूप प्राचीन मंदिर आहे हे. तर त्याच्यात समोरच्या साईडला एक मस्त असं फुलाचं झाड होतं, त्या ठिकाणी आपण बघू शकता. सकाळी सकाळी हवा वगैरे सुटल्यामुळे मस्त असं फुलं झोका घेताना आपण बघताय. तर हे आपण आता मंदिरात आतमध्ये आलेलो आहोत. तर हे मंदिराचा मेन दरवाजा आहे, जे की आपण आता बघतोय. हे थोडंसं साईडला आहे. मेन दरवाजा तुम्हाला दाखवते. हे समोरचा गाभारा आहे पूर्ण. या मंदिराला एक सप्त प्रकारयुक्त श्री दुर्गादेवी मंदिर असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी वेगवेगळे 7 प्रकारचे पिल्लर आहेत, आपण जे समोर बघू शकता. आणि समोरचा अग्निकुंड आहे, ज्या ठिकाणी होम हवन वगैरे दसऱ्याचं ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस चालतं. हे समोरचं दिसतंय ना, पूर्ण 7 प्रकारचे असे वेगवेगळे खांब आहेत. हे मंदिर असं पहिल्यांदाच बघतोय मी पण. तुम्ही पण हे मंदिर जर पहिल्यांदाच बघत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मंदिर एक संगारेड्डीपासून इस्माईल खानपेठ इथं एक गाव आहे, त्या ठिकाणी आहे. जर या ठिकाणी हैदराबादला आलात तर अवश्य भेट द्या. मंदिर हे फार बघण्यासारखं आहे. तर इथं जे दुर्गा माता आहे याची मूर्ती आहे, जवळजवळ एक 15 फुटापर्यंत मूर्ती आहे, जे की असं म्हणतात जगातील सर्वात दुसरी उंच मूर्ती असे म्हणतात. या ठिकाणी आपण बघतोय समोर जी माताची मूर्ती दिसती, सर्वात मोठी मूर्ती आहे ती, जगातील 2 नंबरची. तर असंच हे गाभारा आहे पूर्ण, जे की पहिलं प्राकारयुक्त, म्हणजे सप्तपदीमधलं पहिलं प्राकारयुक्त असं याला गाभाऱ्याला म्हणतात. आता जास्त मी स्टोरी त्याची तर मला काही हे केली नाही, नेमकं का त्याला सप्त प्रकारयुक्त दुर्गादेवी म्हणतात, काय बघतात. जर तुम्हाला जर याच्याबद्दल काही माहिती असेल ना, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यामुळे आम्हाला पण थोडीशी त्याच्या माहिती कळेल आणि सर्वांपर्यंत माहिती पोहोचेल. ही एक पाठीमागची साईड आहे मंदिराची, ज्या ठिकाणी आपण बघू शकतो. छान असं नक्षीकाम, कोरीव काम या ठिकाणी आपण बघतोय. पण हे मंदिर आणखी थोडंसं रिनोव्हेशनमध्ये चालू आहे. याच ठिकाणी मंदिराच्या एक कॉर्नरला, म्हणजे हे मंदिर आहे ना पूर्ण चिरबंदी वाड्यामध्ये आहे. जसं की जुना आपला किल्ला असतो ना, त्या किल्ल्यामध्ये बंद आहे पूर्ण. आणि एका कॉर्नरला ना एक गणपतीचं आणि एक देवीचं मंदिर आहे. याच्यातली जी देवी आहे ती स्वयंभू आहे असं म्हणतात. इकडे आपण बघतोय इथं एक लिंग पण नंतर प्रस्थापित केलेलं आहे, ज्या ठिकाणी आपण आता बघणारच आहोत. इथं आपण बघू शकतोय एक छोटस महादेवाचं लिंग इथं स्थापन आहे. तर या ठिकाणी आपण दर्शन घेतल्यानंतर पलीकडं एक मंदिर आहे गणपतीचं आणि देवीचं, त्या ठिकाणी जाऊयात. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कळेल या ठिकाणचा गाभारा कसा आहे. मग इथूनच पुढं आल्यानंतर आपण हे समोरचं बघू शकता, हे एक देवीचं मंदिर आहे. हे देवी स्वयंभू आहे असं म्हणतात. थोडंसं उशीर झाल्यामुळं सकाळी दरवाजा काय लॉक आहे, त्याच्यामुळे आतमध्ये तर काय जाता आलं नाही. आणि याच्याच बाजूला ना एक छोटंसं असं गणपतीचं मंदिर आहे, हे समोरचं आपण बघू शकता. पण इथलं वातावरण वगैरे एकदम मस्त आहे. मंदिर पण अगदी व्यवस्थित ठेवलेलं आहे. थोडंसं काम चालू आहे, बघण्यासारखं आहे मंदिर. हे समोर आपण बघू शकता. थोडंसं काम चालू असल्यामुळं ना
अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तर इकडं हैदराबादला जर कधी आलात ना तर या ठिकाणी नक्की तुम्ही भेट देऊ शकता. एकदम शांत वातावरणामध्ये एक विलेज लेवलच्या ठिकाणी मंदिर आहे. हे आपण समोरचे पिल्लर बघू शकता. असे ना वेगवेगळे 7 स्टेप आहेत आतमध्ये, त्याच्यामुळंच त्याला काही थोडक्यात सप्तपदी आहे असं म्हणतात. तर आणि हे मंदिर सकाळी 6 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत चालू असतं. नंतर 4 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत, म्हणजेच 1 ते 4 हे मंदिर पूर्णतः बंद असतं. जर कोणी आलात तर टायमिंगनुसार फक्त या, त्याच्यामुळे आपलं दर्शन असं होईल. तर हे आपण बघू शकता, ही समोरची साईट आहे पूर्ण, जे की कन्स्ट्रक्शन आणखी चालू आहे. तर मित्रांनो, आज या ब्लॉगमध्ये एवढंच. तर चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि या टेम्पलबद्दल तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तर थँक्यू.